आपल्याला माहित आहे का, नागपंचमीला लाह्याचा नैवेद्य का दाखवला जातो? त्याच्यानुसार नाग किंवा ज्याला आपण सर्प म्हणतो, साप म्हणतो, तर तो शेतकऱ्यांचा मित्र. जसा शेतकऱ्यांचा मित्र आहे, उंदीर खाल्ल्यामुळं त्याचं धनधान्य वाचतं म्हणून मित्र म्हटलं. मात्र त्याच्यासोबत त्याला धार्मिक कारण दिले आहेत. तर सर्पदंश झाल्यामुळे मृत्यू ओढावतो याची जाणीव व्हावी म्हणून त्याची शिल्प कोरायला सुरुवात केली, त्याला पूजायला सुरुवात केली. तर अशा वेळेला मग नैवेद्य त्याला लाह्याचाच का? तर हा जो पावसाळ्याचा जो आता ऋतू चालू असतात, तर त्याच्यानुसार या ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपलं जे पचनशक्ती असते त्याच्यानुसार आहार घ्यावा आणि म्हणून आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा म्हटलं जातं. तर त्याचाच एक भाग म्हणजे श्रावणामध्ये सर्व काही भाजलेलं खावं, कारण गवत उगवले असतं, डबकेच असले असतात आणि म्हणून लाह्या भाजलेल्या असतात, मक्याची कणसं असतात. तर त्याचंच एकंदर म्हणजे प्रसार व्हावा, माहिती व्हावी म्हणून लाह्याचा नैवेद्य दिला जातो.